रामकृष्ण हरी मंडळींनो, माऊली कीर्तन सोहळा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय असलेले एकमेव चॅनल सप्ताह कीर्तन, भागवत कथा, हरिजागर व लाईव्ह कार्यक्रमाकरिता अवश्य संपर्क करा। माऊली चोपडे व देवा पाटील। क्या बात है, वाह। एवढ्या मलल हृदयाचे माऊली ज्ञानोबा आहेत। ज्ञानेश्वरीच्या ओवीतून त्यांचा स्वभाव सांगू मी तुम्हाला। जैसा भ्रमर भेदी कोडे, भल तैसे काष्ट कोरडे, परी कळिके माझे सापडे कोवळिये। भुंगा असतो भुंगा, उडत 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 एका कमळाच्या गादीवर जाऊन बसतो। त्या मधुर सुगंधानं एवढा मोहित होतो, एवढा मोहित होतो, त्याच्या स्मरणातच राहत नाही, अंधार पडतोय म्हणून। सांज वेळ झाली, संध्याकाळ झाली की मोहकता त्या फुलाची वाढते आणि निसर्ग नियमाप्रमाणे हळूहळू हळूहळू हळू ती दल मिटतात कमळाची, त्याची कळी बनते। भुंग्याचा स्वभाव काय? नाही काष्टाचा गुमान, कठीण लाकडाला सुद्धा छिद्र पाडण्याची क्षमता ज्याच्यामध्ये त्याला भुंगा म्हणावं। पण माऊली ज्ञानोबा सांगतात की त्या कमळाच्या दलामध्ये राहून तो भुंगा अडकतो। जैसा भ्रमर भेदी कोडे, भलतैसे काष्ट कोरडे, परी कळिके माझे सापडे कोवळिये। तेथ उत्तीर्ण होईल प्राणे, परी ते कमळदळ चिरुणेने ऐसे कठीणपण स्नेह देखा। माऊली ज्ञानोबा त्याला सांगतात, पण स्वतःची व्यथा आहे ती। माऊली ज्ञानोबा सांगतात, वेड्या, पंखांनी जरा थोडीशी तीव्र गतीनं तुझ्या हालचाल केली तरी ही कमलाची दळं मोडून पडतील, तरी पण गुदमरून मरून जातो रे, हे का तोडत नाही? त्यावेळेस माऊली ज्ञानोबा सांगतात, स्नेह देखा। तसं माऊली ज्ञानोबारायांकडे शक्ती होती, पण माणसापासून वेगळं जाऊन माणुसकी दाखवण्यासाठी त्यांच्याकडे अमानवी विचारधारा नव्हती, म्हणून जगाचा त्रास सहन केला आणि या विश्वाला ज्ञानेश्वरी समर्पित केली। हे माऊली ज्ञानोबा आहे जे जीवन जगले ना, हे जीवन जगत असताना त्यांनी आपल्या ग्रंथामध्ये त्याची वर्णन करून ठेवलेली आहे। कोणीतरी एक प्रश्न विचारला होता, अवघाची संसार सुखाचा करीण म्हणणाऱ्या माऊली ज्ञानोबा यांचा अभंग कुठल्या प्रकरणात येतो? म्हटलं प्रतिज्ञापर प्रकरण। मग हे जर प्रतिज्ञापर प्रकरण आहे तर प्रतिज्ञा पूर्ण झाली नाही असं आम्ही म्हणालो तर? त्याला विचारलं, कसं काय पूर्ण झाली नाही? अरे पूर्ण जीवन चरित्र माऊली ज्ञानोबा यांचं अभ्यासलं। कुठे माऊली ज्ञानोबा कुठे सुखानं जगले? समाधिस्थ होत असताना सुद्धा माऊली ज्ञानोबा हे बहिष्कृत जीवनच जगत होते। तोपर्यंत त्यांनी मौंजी बंधन धारण यज्ञोपवीत धारण केलेलं नव्हतं। हे प्रताडित जीवन जगणाऱ्या माऊली ज्ञानोबा यांना तुम्ही कसं म्हणू शकतात की सुखानं गेलेत? अवघाची संसार सुखाचा करीन, सुखाचा संसार झाला की नाही माहिती नाही, पण त्यांना तरी कुठे सुख मिळालं असं म्हणणारी लोक आहे।
त्याचं उत्तर आहे, जर त्यांना सुख मिळालं नसतं तर त्यांनी म्हणावं का, विरहिणी प्रकरण आहे पण मंगलाचरणात गातात. रूप पाहता लोचने हरा, रूप पाहता लोचने हरा रूप पाहता लोचने, रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने, सुख झाले गो सजने सजने भटिया झाली वो हो, झाली वो साजने सुख झाले 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 वो साजने da 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 re na da na da भैरव सुख झाले वो सजनी 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 भैरव लाइट बंद करा. सुख झाले वो सजने सुख झाले वो सजनी गुरुजी टाळे वाजवा, टाळे गायकांसाठी.
साजनी सुख झाले ओ साजनी तुम्ही जय जयवंती गुरुजी घ्या इफेक्ट कमी जास्त नका करत प्रकार आहे। रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी, तो हा विठ्ठल द्वैत संपलेला आहे। पण द्वैतातही अद्वैत आहे ना, अद्वैतातही द्वैत आहे। जर सुख साजणी म्हणजे बुद्धीला झालंय, ते शरीराला व्हावंच ही आशा का करावी? ज्ञानी लोकांचं समाधान सुख बुद्धीच करत असते, अभ्यासू लोकांचं समाधान बुद्धी करत असते।
रसिक लोकाचं समाधान मन करत असतं, दर्शकाचं समाधान फक्त नेत्र करत असतात. बुद्धिवादी व्यक्ती ज्यावेळेस बुद्धीचं समाधान करून घेतो, दर्शकाच्या भूमिकेत राहून बुद्धीनं चिकित्सा करतो, त्या माणसानं म्हणावं सुख झाले हो साजनी, बुद्धीनं मान्य केलं, राहिलं कुठे? मन काही मान्य करतं पण बुद्धी चटकन मान्य करत नाही. तसंच झालं. माऊली ज्ञानोबांना सुख मिळालं म्हणून शब्द वापरला योगी, या दुर्लभ तो म्या देखिला साजणी, पाहता पाहता मनान पुरे धनी. ही अवस्था सुख प्राप्ती नंतरचा हुंकार आहे. मग माऊली ज्ञानोबा दुःखीत जीवन जगले असं कशावरून म्हणायचं? दुःख शरीराला होतं, आत्म्याला मात्र नित्य सुखाचा सहवास दिला जात होता. नित्य सुखाचा सहवास दिला जात होता. माऊली ज्ञानोबा अभ्यासताना, त्यांचं वाङ्मय अभ्यासताना क्षणोक्षणी ज्ञानोबा समजतात, आमच्या समोर येऊन उभे राहतात. पण आज ज्ञानोबांवर चिकित्सा करायची नाही. जे महापुरुष झाले त्यांच्यावरती चिकित्सा करायची नाही. का? तर दोष लागतो, पाप लागतं, गुन्हा आहे. का? चिकित्सा करायला हवी. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ मराठीमध्ये इतका उत्तम आहे की गीतेवरती भाष्य करणारा एकमेव ग्रंथ आहे की गीतेवर एवढं मोठं भाष्य केलेलं आहे. जर ज्ञानेश्वरी वाचून गीता समजत नसेल तर महामूर्ख. एकदा मी एक कीर्तन केलं, परागजी महाराज कार्यक्रम झाला माझा आणि काही चॅनलवाल्यांनी घेरलं. आता तुम्ही म्हणाला हे असंच बोलत असेल बा, यूट्यूबवर बघा येईल तुमच्या लक्षात. चॅनलवाले आम्हालाच का टार्गेट करतात? काहीतरी मसाला मिळेल. त्यांनी मला प्रश्न विचारला की अलीकडेच एका राजकीय पक्षाचे मालक यांनी एक घोषणा केली, म्हणजे त्यांनी ती एक आपली मत बोलून दाखवलं की भारत देशामध्ये सुद्धा हे जी गुन्हेगारी वाढलेली आहे, गुन्हेगारीवरती आळा बसण्यासाठी आखाती प्रदेशातला कायदा आणावा, म्हणजे शर्यत लागू करावा, म्हणजे आरोपीला जागेवरती शिक्षा. खूप मोठ्या पक्षाच्या मालकानं बोललेलं आहे बरं का. हे असं बोलता क्षणी त्यांनी मला विचारलं का भारत देशामध्ये आखाती कायदा आणावा का, असं तुमचं काय मत आहे? म्हटलं मी जर म्हणालो की आणावं तर तुम्ही आणाल का? नाही म्हणालो तर लगेच आहे त्याच्यावरती काही प्रक्रिया होईल का? नुसत्या प्रतिक्रिया घेता कशाला? मी सांगतोय ती प्रतिक्रिया जर तुम्ही दाखवणार असाल, टेलिकास्ट करणार असाल तर मी प्रतिक्रिया देतो. मी प्रतिक्रिया दिली. म्हटलं कायदा बदलण्याची गरज नाही. जगामध्ये सर्वोच्च आणि सर्वोत्तम कायदा भारत देशात आहे. भारतीय संविधान उत्तम आहे. पण शब्द आहे बरं का, ती शपथ दिली जाते ना, सर्रास गीतेवर हात ठेवून खोटं बोलतात. मैं सब कुछ सच कहूंगा, सच के सिवा कुछ नहीं कहूंगा. ते उलट होतं. मी गीतेची शपथ घेऊन सांगतो की जे काही बोलेन ते सत्यच बोलेल. असत्यच बोलावं लागतं. कधीच कोणी सत्य बोलत नाही. पण ज्या वेळेस त्या आखाती कोर्टामध्ये एखाद्या आरोपीला घेऊन गेले आणि त्याच्या समोर कुठला जरी ग्रंथ असला, झाकून ठेवलेला असला, या कुराण ग्रंथावरती हात ठेव आणि सांग मी जे काही बोलेल ते खरं बोलेन, तो त्याच्यावरती हात ठेवताना पहिल्यांदा पाक होतो, म्हणजे आंघोळ करतो, शुद्ध होतो. आणि मग त्यानंतर त्याला कोर्टात उभं केलं जातं. ज्यावेळेस तो त्याच्यावरती हात ठेवतो, मैं कुरान की कसम खाता हूं, जो कुछ कहूंगा सच कहूंगा, सच के सिवा कुछ नहीं कहूंगा. त्या कुराणचं भय एवढं आहे ना, पवित्रता मनामध्ये एवढी ठेवून एवढं भय निर्माण केलेलं आहे ना की त्या कुराणवर हात ठेवल्याच्या नंतर तो म्हणतो इथलं जीवन संपलं तरी चालेल, पण मला
यमलोकात गेल्याच्या नंतर यातना कठीण आहे. कब्र के आजाब म्हणतात त्याला. ती तिकडं नको म्हणून तो कुराणचा अपमान करण्याची हिंमत करत नाही. भले मरण आलं तरी चालेल. याचा अर्थ गुन्हा तिथे तात्काळ कबूल केला जाऊ शकतो. गुन्हा कबूल झाल्याच्या नंतर शिक्षा ऐकवायला काय हरकत आहे. पण इकडे 20-20 वर्ष एकदा एका जेल म्हणजे एका कैद्याला उभं केलं. कैद्याचं वय होतं 80 वर्ष. 50 वर्षाचा जज आला बसला. 80 वर्षाचा म्हातारा तिथे आला काठी टेकवत. हा आजोबा तुम्ही बसलात तरी चालेल, त्रास नका करून घेऊ. हा आणा यांची फाईल. आजोबाची फाईल बघितली. म्हटलं ह्यांचीच आहे का? म्हणे हो. आजोबा लाज कशी वाटत नाही तुम्हाला? ते म्हटलं काय झालं? 18 वर्षाच्या मुलीची छेड काढली तुम्हाला वाटतंय का काही? जरा काही लाज शरम? तुम्हाला तर फासावर द्यायला पाहिजे. त्यांना सांगितलं साहेब 18 वर्षाची पोरीची छेड काढली त्यावेळेस मी 20 वर्षाचा होतो. आज 80 वर्षाचा. 60 वर्ष चालतंय. तारीख पे तारीख चाललंय काय? काला येत असमाय नामा. मी का म्हणतोय तुमच्या लक्षात येतंय का? काळ बदलतोय, आम्ही नाही बदलत आहे. तसं त्या कुराणवर हात ठेवल्याच्या नंतर तात्काळ आरोपी म्हणतो मरण पत्करेन, पण मी याचं पावित्र्य भंग होऊ देणार नाही. एवढं भय जे कुराणचं आहे तेवढं भय आणि पवित्रता गीतेची वाढवा. संविधान बदलण्याची गरजच काय? आरोपी तात्काळ कबूल होईल. त्याच्यामध्ये काय सुधारणा करणार आहात तुम्ही? ऑलरेडी भरपूर सुधारणा आहेत. मुळात गीतेवर हात ठेवल्याच्या नंतर हा पवित्र ग्रंथ आहे. ह्या गीता ग्रंथाची एवढी दहशत आहे की गीता ग्रंथावरती हात ठेवल्याच्या नंतर मी खोटं बोलूच शकत नाही. ही मानसिकता त्याची तयार व्हावी. एवढी पवित्रता निर्माण करा ना. पण ती पवित्रता निर्माण करत नाही आम्ही. एक अक्षर ज्ञानेश्वरीचं वाचा. गीतेवर सटीक प्रमाणानं असं गीता ही कोंदणातला इराट करून ठेवली आहे. एवढं सुंदर कलाकुसर केलाय. एके हाती दंतू जो स्वभावताची खंडितो, जो बौद्ध मत संकेतो वार्तिकांचा. प्रत्येक धर्माला जर हानी होत असेल तर ती परधर्मीयांकडून होत नाही, स्वतःच्याच धर्माकडून होते. जर आपला घात कोणी करत असेल तर आपलीच लोक करतात, परक्याला वेळच नाहीये. आपली लोक ज्या वेळेस आपला घात करतात ना त्यावेळेस माणसाला ज्या वेदना होतात ना, ह्या वेदनांवरती आम्ही औषध शोधून काढलंय. बदला, रिवेंज. एक सोन्याचा तुकडा सुवर्णकाराच्या दुकानातून उडून एका लोहाराच्या दुकानात जाऊन पडला. समोरासमोर होते दोघं, सोनार आणि लोहार. ते सोन्याच्या तुकड्यानं बघितलं. म्हटलं काय रे, तुमच्यापेक्षा जास्त पिसणी आमची होते, तुमच्यापेक्षा जास्त रिमांडमध्ये आम्ही असतो, एवढे हातोडीचे घाव सहन करतो, आम्ही नाही रे कधी ओरडत. एवढं ठाण 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 काय ओरडतोय तू? लोखंडानं सांगितलं जाऊ दे, तुला नाही कळायचं माझं दुःख. सांग रे, सांग सांग. नाही मी दुःख सांगितलं तर तुला कळणार नाही ते. म्हटले तरी पण सांग ना, एक मैत्रीच्या नात्यानं. त्या लोखंडाच्या तुकड्यानं काय सांगितलं माहितीये का? तुला हजारो फटके पडत असतील, पण ते तुझ्या जातीच्या लोकांकडून पडत नाही ना. मी लोखंड आहे, माझ्याच जातीचा मला कुटतोय. ज्या वेळेस लोखंडानं लोखंडावर वार केला की त्या लोखंडाला होणारं दुःख सोन्याला नाही कळणार, कारण सोन्याला त्याच्या विरुद्ध जातीचा पाषाण कुटतोय.
ज्यावेळेस स्वतःचे स्वतःला त्रास देतात ना, आवाज खूप होतो, वेदना होतात, पण त्याच्यावरती औषध बदला. बदल्याच्या भानगडीत पडू नका. बदल्याच्या भानगडीत पडू नका. बदल हवाय. कुणाशी वाद करून त्याला संपवण्याच्या नादात का पडता? ही शिकवण माझ्या माऊली ज्ञानोबारांची. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाडो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांची. खळ प्रवृत्तीच्या लोकांना नष्ट करण्याच्या भानगडीत पडू नका. त्यांना तुम्ही नम्रता शिकवा. हे जे छोटंसं पिल्लू चालतंय ना, त्यांच्या मम्मीनं सांगितलं बाप्पा करा बाबांच्या. काही काही लोक म्हणतात वो हमारे कौम में पैर को छूना ये झुकना ये मंजूर नाही आहे. म्हटलं तरी पण मला आनंद वाटतो. मी झुकतो आणि झुकवतो सुद्धा. कारण झुकण्याची सवय असली की मोडण्याची भीती नष्ट होते. मोडण्यापेक्षा वाकलेलं बरं ना. कधी पण महापुरे झाडे जाते परी लव्हाळे वाचते. माणसानं झुकावं आणि झुकण्यासाठी माझा वारकरी संप्रदाय प्रवृत्त करतो. ही शिकवण माझ्या वारकरी संप्रदायाची आहे. वारकरी संप्रदायामध्ये गाण्यालाही तितकंच महत्व आहे. काही काहींचे आरोपही असतात, महाराज तुम्ही हे गझल वगैरे नका गात जाऊ बुवा. मग बघा ना जरा यूट्यूब खोलून, जबरदस्त कीर्तन, जोरदार कीर्तन, भन्नाट कीर्तन. हे कीर्तन असतात का? अस्सल वारकरी कीर्तन म्हणावं लागतं. कीर्तनाचा साचा बिघडलाय. कोण काय करतोय, कोण काय करतोय, पण आपला तेवढा अधिकार नाही ना, आपण गप्प बसावं. आता लोकांनी तर ह्या व्यासपीठावर काय आणलं ना, आम्ही थोडस काहीतरी केलं तर मग एवढा मोठा गुन्हा झाला. हंगाम है क्यों बरपा थोड़ी सी जो पीली है, डाका तो नहीं डाला, चोरी तो नहीं की है, हंगामा क्यों बरपा थोड़ी सी जो पीली है. थोडंसं आम्ही काहीतरी आमच्या मनोरंजनासाठी, आमच्या मनाच्या रंजनासाठी थोडंफार आम्ही तडजोड करत असू तर तेवढं माफ करा. तेवढं माफ करा. पण बाकीचे सगळे बिघडलेत ना. त्यांनी मनाचा सौदा करून टाकला. जाने दिल को ये क्या हो गया, जाने दिल को ये क्या हो गया, ऐसी गफलत में हमको आना न था, ऐसी गफलत में हमको आना. जाने दिल को ये क्या हो गया, हाय जाने दिल को ये क्या हो गया, क्या हो गया, जाने दिल को ये क्या हो गया, जाने दिल को ये क्या हो गया, ऐसी गफलत में हम, ऐसी गफलत में आना था, जाने दिल को ये क्या हो क्या हो गया, हो राष्ट्रसंताचं भजन आहे. ऐसी गफलत में हमको
आनन था जाने दिल को ये क्या हो गया. प्रार्थना सुचत नाही माणसाला. हेच आमच्या संतांनी वारंवार ओरडून सांगितलंय. येसा ते आलिया वळगा शारंग धरू हरी मुख्य म्हण. हे आमच्या संतांनी ओरडून सांगितलंय. आणि यासाठी आम्ही जर कदाचित वारकरी संप्रदायात येत असू तर वारकरी संप्रदायाचं प्रतिनिधित्व करत असताना आम्हाला सिद्ध होण्याची गरज आहे. लोक विचारतात काय आहे तुमच्या वारकरी संप्रदायामध्ये. मी रात्रीही बोललो ही वेदना आहे माझ्या अंतःकरणाची. पूर्ण भारतामध्ये कुठलाही संप्रदाय महाराष्ट्रात जर आला तर तो संप्रदाय पहिल्यांदा लचका तोडतो माझ्या वारकरी संप्रदायाचा. माझ्या वारकरी संप्रदायाचे भोळे भाविक त्यांच्या नादाला लागतात. ते म्हणतात नाही देवाचंच आहे ना, चला जाऊ द्या. कारण वारकरी संप्रदायानं सर्वात मोठी एक चूक करून ठेवली आहे. ती चूक अशी आहे की त्यांना सगळे आपले लागतात, सगळे आपलेच दिसतात. जगद्गुरु शंकराचार्यांचा अद्वैत आणि मध्वाचार्यांचा द्वैत दोघांनाही एकत्र आपल्या पोटामध्ये सामावून घेतलं त्यांनी. खटनट यावे आणि शुद्ध होऊन जावे कोणालाही मान्य करतो आम्ही. पण आम्हाला कोणीही मान्य करत नाही हो. आम्हाला गुलाम बनवून ठेवतो. मग माझ्या संप्रदायामध्ये माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायांच्या श्रीमंताचं लेकरू म्हणून जर आमचा बहुमान असेल तर का आम्ही भिकाऱ्यासारखं कोणाच्या समोर जावं. आम्ही बाणेदार आहोत. कुणी कशाची मागणी करेल, कुणी कशाची मागणी करेल, हट. आपला अधिकार असला पाहिजे. म्हणून जगद्गुरु तुकोबराय माऊली ज्ञानोबराय दोघांचा पदर धरा. शांतीब्रह्म एकनाथ महाराज, निळोबाराय, सावता महाराज या संतांचा पदर धरा. निश्चित प्रकारानं तुमचं कल्याण होणार आहे. हे माझ्या माऊली ज्ञानोबरायांचे उपकार आहेत. पण दुर्भाग्य असं झालं सावता महाराज माळी समाजानं मागून घेतले, सेना महाराज न्हावी समाजानं. प्रत्येक संत आपापल्या जातीवर वाटून घेतले. त्यापेक्षा जातविरहित संत स्वीकारा. हे संत आपण स्वीकारले पाहिजे. कबीर महाराजांचं कुठे अभंग कीर्तनासाठी घेत नाही असं लोक म्हणतात. पण हिंदी भाषेमध्ये ती अवधी आहे की भोजपुरी आहे याच्यामध्ये अजून संभ्रम आहे. अभ्यासच होत नाही ना, कळत नाही कुठली भाषा आहे. ते म्हणतात हिंदी आहे, हिंदी आहे, हिंदी आहे. आता एक व्यक्ती आहे बीड जिल्ह्यामधून आहे, चांगला मोठा हुशार मुलगा आहे. तो PhD करतोय. जगद्गुरु तुकोबरायांच्या हिंदी अभंगांवर PhD करतोय. मेसेज आलेला बाबा कधी कॉल करू. तो 4-5 दिवसामध्ये एक अभंग मला पाठवतो. त्या अभंगाचं चिंतन मी त्याला पाठवतो. तर त्या अभंगामध्ये जी भाषा आहे तुकोबरायांच्या भाषेमध्ये, गाथा ग्रंथामध्ये जगद्गुरु तुकोबराय हिंदुस्थानी पद ज्या वेळेस लिहितात तर ती भाषा कोणती कळत नाही. एकही बेर असा शब्द आला की मग त्यानं मला चिंतन लिहून पाठवलं की बोरे खाये शबरीची. कारण महाराष्ट्रात बेर म्हणजे बोरच. म्हटलं बेर म्हणजे वेळ. कारण ही मारवाडी भाषा आहे, म्हणजे मारवाड प्रांतातली भाषा आहे. जैन बांधवजी बोलतात ती अर्धमागधी आहे. पण मारवाड प्रांतामध्ये बोलली जाणारी जी भाषा आहे काठियावाड आणि मारवाड, तिथे बेर हा जो शब्द आहे हा त्या पद्धतीने घेतला जातो, वेळ या शब्दानं. म्हणून कबीर महाराज अभ्यासायचे कधी. जर अभ्यास आम्ही तुकाराम महाराजांची मराठी आम्हाला कळत नाही अजून. तयाचा हरिक वाटे देवा. हरिक शब्द कुठला हो, कुठल्या प्रांताचा आहे. दख्खन, कोकण, मराठवाडा, विदर्भ, वराड, मालवण कुठल्या प्रांतातला आहे. वराडातला शब्द आहे ना तो, विदर्भातला शब्द आहे हरिख. अजूनही आमच्या लक्षात अजून ते सोनियाचा दिनू आजी अमृते पाहला हा विदर्भाचा शब्द आहे. आम्हाला अजून ते कळत नाही. आम्ही त्याच्यावरती गडबड करत असतो. रात्रीचं जे कीर्तन केलं त्याच्यामध्ये खंड ऐक्यास पावलो आम्ही की अखंड ऐक्यास पावलो आम्ही, याच्यावरती डिबेट आहे.
संतांचे अभंग जर समजले तर संत समजतात, आणि संत समजले तर काही समजून घ्यायची गरज नाही, देवच आम्हाला समजून घेतो. म्हणून माऊली ज्ञानोबराय वाटतात तितके सोपे नाही आहे. एका प्रसंगावरती मी माऊली ज्ञानोबरायांची संपुष्टी करणार आहे आणि आज विश्राम घेणार आहोत आपण. उद्या आहे, उद्या मला तुम्ही विषय द्यायचा आहे. आता कार्यक्रम संपला की तासाभरात मला विषय द्या, म्हणजे उद्या त्या विषयावर बोलू. कारण विषयच नाही ना काही, आणि काही नसलं तर माझे माऊली ज्ञानोबराय काय माझ्यासोबतच आहेत. प्रसंग असा आहे की माऊली ज्ञानोबरायांचा जो कालखंड आहे तो कालखंड जरी 12वं शतक असेल तरी 10व्या शतकापासून या कुटुंबाच्या मूळ पुरुषाचा इतिहास सुरू होतो. मूळ पुरुषाचं नाव आहे हरिहरपंत जावळे. इसवी सन 1064चा कालखंड ऐकून ठेवा. हरिहरपंत जावळे यांच्याकडे नेमाचं कुलकर्णी पद होतं. ज्या राजाच्या राज्य कारभारामध्ये त्यांचं स्वतःचं अधिष्ठान होतं ते होतं भिल्लम, सिंघन. त्यानंतर जाधवांकडे ते साम्राज्य गेलं. हे जाधव म्हणजे तेच वेरूळचे जाधव. हरिहरपंत जावळे जे आहेत यांना 2 मुलं झाले. त्यापैकी रामचंद्रपंत पंतांना गोपाळपंत नावाचा मुलगा झाला. गोपाळपंतांना त्र्यंबकपंत, ह्या त्र्यंबकपंतांना 2 मुलं होती. यांचं नाव होतं हरिहरपंत जावळे आणि गोविंदपंत जावळे. हरिहरपंत जावळे जे आहेत वयाच्या 25व्या वर्षी बालाघाटाच्या करंज आडनावाच्या देशमुखांच्या विरुद्ध युद्ध करता करता कामी आले, मारले गेले. त्यांची समाधी आज बीड शहरामध्ये विजय थिएटरच्या, विजय नाट्यगृहाच्या जवळ आहे. अजून बरेचसे वारकरी त्याला गोविंदपंताची समाधी म्हणतात. माझं संशोधन सांगतोय तुम्हाला. हरिहरपंतांना समाधी दिल्यानंतर त्र्यंबकपंतांनी थेट पूर्वेला असणाऱ्या 7 मैलावरचं जे गाव आहे ज्याला गोरक्ष टेकडी असं म्हणतात, त्या टेकडीवरती जाऊन गुरु गोरक्षनाथाकडून अनुग्रह घेतला. हा अनुग्रह घेतल्यानंतर त्यांनी थेट त्र्यंबकेश्वरी प्रस्थान केलं. तिथून आल्याच्या नंतर त्यांची समाधी आपेगावी आहे. त्यांचा जो थोरला मुलगा आहे गोविंदपंत, या गोविंदपंतांना मुलगा झाला, त्याचं नाव होतं विठ्ठलपंत. त्यांच्या पत्नीचं नाव उमाबाई. या होत्या पैठणच्या देवकुळ्यांच्या कन्या. अगदी उतरत्या वयामध्ये त्यांना विठ्ठलपंत नावाचा मुलगा आषाढी एकादशीच्या दिवशी झाला. नाव ठेवलं वेदमातर किंवा वेदमातू. अध्ययनासाठी पैठणात शिकवलं ठेवलं. ते ज्ञान काय कामाचं की ज्यानं वैराग्य येणार नाही. अध्ययन केल्यानंतर विठ्ठलपंतांना संन्यस्त वृत्ती प्राप्त झाली, वैराग्य प्राप्त झालं. या वैराग्यामध्ये त्यांनी फक्त मनामध्ये एकच विचार ठेवला की मला या विश्वाचं कल्याण करायचं आहे. माझ्या कल्याणार्थ, माझ्या वंशाच्या कल्याणार्थ मी झटणार नाही. नाना प्रकारानं समजावून सांगितल्यानंतर हा जो मुलगा आहे विठ्ठल, आईच्या एका शब्दाला बळी पडला. तुझ्या हातानं आम्हाला भडाग्नी दे, जिवंत जाळून टाक किंवा जिवंत दफन करून टाक, आणि मग तुला करायचं ते कर, कारण आमच्या उघड्या डोळ्यानं आम्हाला तुझा संसार बघायचा आहे. मग जबरदस्तीनं आमचे डोळे मिटलेस तरी चालतील. ठीक आहे. आईच्या एका हट्टापायी विठ्ठलपंत नावाचा मुलगा एका अटीवर तयार झाला, मला तीर्थयात्रा करायच्यात, नंतरून बघेन. तीर्थयात्रा करता करता विठ्ठलपंत ज्या वेळेस आळंदी क्षेत्रामध्ये गेले तर विठ्ठलपंतांचं आडनाव होतं जावळे, पद होतं कुलकर्णी, गोत्र होतं वत्स, प्रवर होतं 5, शुक्ल यजुर्वेदी देशस्थ ब्राह्मण होते. त्रिप्रवरी वसिष्ठ गोत्री ब्राह्मण सिद्धोपंतांची मुलगी मीनाक्षी, ह्या दोघांचा विवाह झाला. त्या मीनाक्षीला मीनाक्षी का म्हणायचे तर माशासारखे डोळे होते, मीन अधिक अक्ष. विवाहानंतर
तिचं नाव रुक्मिणी ठेवलं गेलं. बरेच दिवस मुलबाळ झालं नाही आणि जेव्हा मुलं बाळ व्हायला सुरुवात झाली तोपर्यंतचा काळ होता. विठ्ठल पंतांनी विवाह केला. विवाहानंतर विरक्त वृत्ती होती. आई वडिलांचं देहावसान झालं. विठ्ठल पंतांनी पुन्हा आपल्या सासऱ्याच्या घरी आले आणि पत्नीच्या एका अनासक्त अवस्थेमध्ये पत्नीची आज्ञा घेतली. पडत्या फळाची आज्ञा म्हणून सर्व संग परित्याग केला. काशीला गेले. रामानंदांकडून दीक्षा घेतली. रामानंदांनी दीक्षा दिली खोटं बोलून. चैतन्याश्रम नाव दिलं. ज्या वेळेस प्रोषित भर्तृका नावाचं व्रत करत असणाऱ्या रुक्मिणी मातेकडे बघितलं रामानंदांनी, सर्व काही विषय जाणून घेतला. तात्काळ माघारी फिरले. येऊन त्यांनी विठ्ठल पंतांना गृहस्थ आश्रम धारण करण्याची आज्ञा केली. घृतकुंभ संभव नावाचा याग केला. तोच विद्याधर शास्त्रींनी अलंकापुरामध्ये केला. गृहस्थी झाले. पण त्यावेळेस गृहस्थी झाले कसे, कुठला यज्ञ आहे, कसा आहे, धर्मामध्ये त्याचं संविधान, त्या धर्मामध्ये त्याचं काही प्रावधान आहे का, वगैरे वगैरे म्हणून छळ सुरू झाला. बरेच दिवस चाललं. सिद्धबेटात गेले. सिद्धबेटातून कोंढूरला गेले. कोंढूरहून पुन्हा एकदा ते त्र्यंबकेश्वरी येण्याचा विचार करत होते, पण तो अपूर्ण राहिला. पुन्हा आपेगावी आले आणि ह्या मुलांचा जन्म झाला. सोमवारचा दिवस निवृत्ती दादा. 15 ऑगस्ट 1275 गुरुवारचा दिवस माऊली ज्ञानोबा राय. 1277 जन्म झाला सोपान काकाचा आणि 1279 माऊली मुक्ताई. मुलांना शुद्धीपत्र मिळत नव्हतं. म्हणून आई वडिलांनी विचार केला की शुद्धीपत्र मिळायला हवं, त्याच वेळेस आमची मुलं मानानं जगू शकतील. काळ पुढे चालत होता आणि एक दिवस विसोबा साठी नावाच्या व्यक्तीबरोबर असणाऱ्या केशवपंत नावाच्या व्यक्तीनं या मुलांवरती हल्ला केला. झोळी फाडली गेली. अन्न मातीत मिसळवलं गेलं. विठ्ठलपंतांना हे समजताच विठ्ठलपंत धर्माधिकारी पंडितांकडे गेले. गंगाधर पंत, पंत माझ्या मुलांना छळ होतोय, आम्हाला शुद्ध करून घ्या. आम्ही नाही करू शकत. पैठणात जा. निघाले पैठणला. पैठणला पोचले. देहांत प्रायश्चित्त सुनावलं. देहांत प्रायश्चित्त घेतल्यानंतर ही जी भावंड आहे, ह्या भावंडांतील निवृत्ती दादानं सांगितलं, आता शुद्धीपत्र घेण्याची काय गरज आहे, आम्हाला कशाला यज्ञोपावीत हवाय. ज्ञानादादानं सांगितलं, दादा आई बाबांनी ज्या कारणासाठी आपलं देह समर्पित केलाय, व्यर्थ बलिदान जाऊ द्यायचं का रे. मग करायचं काय, शोधायचं. कुठे, जिथे हरवलंय तिथे शोधायचं. माऊली ज्ञानोबा राय निवृत्ती दादाला म्हणतात, सोपान काकानं करारी बाणा दाखवला. मुक्ताई गुमान निघाली. चारही भावंड सिद्ध बेटात आले. सिद्ध बेटात रहिवास सुरू झाला. आणि एक दिवस माऊली ज्ञानोबा राय मुक्ताईच्या आग्रहाखातर भिक्षेसाठी गेले. मुदगुल शास्त्रींची मारहाण, वाकताडण, नाना प्रकारच्या शब्दांनी केलेलं हृदय विच्छेदन, या सगळ्या गोष्टींच्या वेदना अंतकरणात घेऊन ज्ञानोबा राय माघारी आले. मुक्ताई वाटच बघत होत्या. सोपान काकाला अन्न द्यायचं होतं, पण कसं बोलावं. मुक्ताईनं बघितलं ज्ञानादादा आलाय, आशा पल्लवित झाल्या. पण ज्ञानोबारांनी उत्तर देण्यासाठी हातामध्ये असणारी रिकामी झोळी मुक्ताईकडे फेकली. ताटी बंद करून बसले. म्हणून मी सांगत असतो की ज्ञानोबारांना जन्म देणाऱ्या 3 आया आहेत. एका आईचं नाव आहे रुक्मिणी आईसाहेब, 9 महिने 9 दिवस आपल्या उदरामध्ये वाढवलं. दुसऱ्या आईचं नाव आहे माता मदालसा, जिनं
येण्याचं प्रयोजन शिकवलं, बोध केला. आणि तिसरी ज्ञानगर्भातून ज्ञानोबरायांना शुद्धी देणारी, जागृती देणारी मुक्ताई. ती मुक्ताई बाहेरून बोलते. योगी पाव नमनाचा, योगी पाव नमनाचा, योगी शांतनेस कमी करा जरा. जनाचा 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 रिवर्ब इफेक्ट. साहे अपराध जनाचा 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 जना. सहे अपराध जनाचा जनाचा, तू शब्दों का दास रे जोगी. करा एकदा व्यवस्थित करा जरा. मुक्ताई म्हणू शकत होती, दादा ब्रह्मांड जाळण्याची क्षमता तुझ्यात असताना का हृदयाला जाळतोयस? रेडा बोलवतो ना, यांची वाणी वक्र करू शकतोस तू. तुला माहितीये तुझी शक्ती काय? भिंत चालवतो, जडावर सत्ता करतोय, मग चैतन्यावर का नको? मुक्ताईचे शब्द तसे नाहीयेत. मुक्ताई म्हणते, विश्वरागे झाले वन्नी, झाले वन्नी, झाले वन्नी. संति सुखे भावे पान, संति सुखे भावे पाने. विश्वरागी विश्वरा हरे वन्नी. मुक्ताई आईसाहेब बोलतात, विश्व रागानं अग्नी झालं तर आपण पाणी व्हावं दादा. बदला घेण्याच्या भानगडीत पडू नको, बदल घडव. किती छळणार आहे समाज. तुझ्या हृदयाला झालेल्या वेदनांची जाणीव मला आहे. उघड ताटी उघड. विश्वरागाने अग्नी झालं असेल तर आपण पाणी व्हावं. तू शब्दों का दास रे जोगी, तेरा क्या विश्वास रे. राम
शब्द शस्त्रे झाले क्लेश संती मानव उपदेश शब्द शस्त्रे झाले क्लेश संती मानव उपदेश उपदेश संती मानव सुखे संति मानव उपदेश 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 शब्द शब्द स्पर्श रूप रस गंध यापैकी प्रमाणांमध्ये शब्द आलेला आहे. अनुपलब्धी अर्थापत्ती उपमान अनुमान शब्द आणि प्रत्यक्ष शब्द प्रमाण म्हणून मानला गेलेला आहे. शब्दांची सुमन कदाचित हृदयाला आल्हाददायक अशा संवेदना देऊ शकतील, पण शब्दांचा होणारा प्रहार हृदयाला छिन्न विछिन्न करत असतो. म्हणून शब्द जपून वापरा. पाणी जिरवा, पण कोणाची तरी जिरवण्यासाठी ज्यावेळेस तुम्ही जीभ नावाचा अवयव वापराल ना, हृदयाला छिन्न विछिन्न केलं जाईल. सगळ्यात मोठं पाप तेच आहे. कुणाच्या भावना दुखवू नका. शब्द विकत घ्यावे लागत नाही हो. 2 गोड शब्द द्या तुम्ही लोकांना. काही नकोय तुमचं. शिवी देऊन किती आनंद मिळतो, कोणाची बदनामी करून किती आनंद मिळतो. त्यापेक्षा 2 शब्द गोड बोला ना. महाराष्ट्रभर, महाराष्ट्राच्या बाहेर, देशभर, देशाच्या बाहेर फिरण्याचा योग येतो. अलीकडे जवळजवळ 2 महिन्यापूर्वी मलेशियाला जाऊन आलो. तिथेच असे कार्यक्रम होता. मला वाटतं स्टेटसला वगैरे तुम्ही कोणी बघितलं असावं. व्हिडिओ वगैरे आमच्या अनुप दादा बघत असतात. कोणी बघो ना बघो, कमेंट सुद्धा करतात. कुठे विदेशात वाटतं. हो, काय असतं माहितीये का, हे कौतुक सांगून उपयोग नाही. शेकडो बरं का. पारखे महाराज माझ्या आयुष्यातला पहिला विमान प्रवास होता. जाऊ दे आता बंद करा. पहिला विमान प्रवास होता. आता किती झाले ते सांगता येणार नाही, पण पहिला विमान प्रवास होता पुणे ते नागपूर. झोंबाडे महाराज, विमान प्रवास कठीण असतो. कारण विमान प्रवास मी सर्दी होण्याच्या काळात कधीच करत नाही, कारण प्रवास केला की सर्दी होते. पहिलाच प्रवास होता माझा. ते आता विमानात जायचंय म्हणजे ते मोठं सोनेरी काठाचं धोतर, तो शर्ट, ते सेंट, हा 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 हा. वेगळ्याच थाटात निघालो. विमानात बसलो. त्याच्या अगोदर यूट्यूबवर सगळं बघितलं होतं, काय करावं लागतं, काय नाही, कसं काय, सगळं चेक. ते यूट्यूब जगाचा गुरु आहे. बसलो. माझ्या शेजारी एक मुलगी बसलेली होती. मुलीचं नाव होतं स्वरा भास्कर. ते कुठला चित्रपट आहे, प्रेमरतन धनपायो काय आहे ना ते.
त्याच्यामध्ये सलमान खानच्या बहिणीचा रोल तिनं केला होता. तिला वाटलं मला सगळं जग ओळखतं. मीही थोडं थोडं ओळखलं, पण म्हटलं ह्या एका कलरचे, एका रंगाचे, एका स्वरूपाचे अनेक लोक असतात. ती शेजारी बसली, माझं धोतर बघून तिला काय सनक उठली काय माहिती. वातावरण सुरू होतं राम रहीमचं. डेरा. ती माझ्याकडे बघायची, अशी गुपचूप हसायची, बाजूला बघून घ्यायची. तर विमानातला माझा प्रवास मी सारखं बघायचो खाली, ते गुगलच्या मॅप सारखं दिसायचं. पहिला प्रवास. आता वरती गेल्याच्या नंतर त्याचे जे पंख आहेत ते असं खुलतात वगैरे, ते खटकन वाजायचं आणि खाली यायचं. म्हटलं पडतं की काय, पडतं की काय. ते वाजलं की मी असं खाली डोकावून बघायचो, डोंगर तर नाही लागला खालून. तर तिनं माझं म्हणजे चित्त थोडंसं डायव्हर्ट करण्यासाठी, सर आप क्या करते हो. म्हटलं मी काही करू, तुला काय करायचं मला बघू दे. पहिला प्रवास आहे. यू वॉचिंग मूवीज, सिनेमा, वेब सीरीज. म्हटलं यस. क्या आपने हिंदी फिल्में देखना पसंद करते हो आप. म्हटलं हाँ. क्या आपने प्रेम रतन धन पायो देखी है. म्हटलं देखी है. मुझे पहचानते हो आप. म्हटलं ओळखून काय करायचं. मेरा नाम स्वरा भास्कर है और मैंने उसमें उसके बहन का काम किया है, हीरो के. म्हटलं हाँ तो. अरे आई एम अ सेलिब्रिटी. मतलब मैं भी सेलिब्रिटी हूं. आप क्या करते हो. म्हटलं मैं बाबा हूं. आता तिला काय सांगावं, वारकरी संप्रदाय कुठे कुठे, ग्लोबल फिलॉसॉफी, प्रस्थानत्रयी, अध्यस्त विवर्त, अनध्यस्त विवर्त, अनुपलब्धी, अर्थापत्ती, उपमा, तिला काय कळणार आहे. तिनं सांगितलं बाबा मीन्स टाईप टू राम रहीम. म्हणलं गप. मी बाबाच आहे, पण त्या टाईपचा बाबा नाही, वेगळा बाबा आहे. आम्ही वारकरी बाबा आहोत. क्या करते हो, आपका काही आश्रम आहे. म्हटलं नाही, बायको आहे मला, मुलं बाळ आहे, सगळं काही आहे, सगळं रजिस्टर्ड आहे. म्हणे मग आप पहली बार जा रहे हो शायद. म्हटलं हो. तुला काय करायचंय. नहीं कुछ नहीं, आपकी अवस्था देखी इसीलिए मुझे यकीन होगा कि पहली बार जा रहे हो. फट रही है ना. म्हटलं हो. घाबरलोच होतो मी, काय करणार आहे. त्या नागपुराला विमानतळावरती उतरलो. उतरून मी बाहेर आलो. पराग महाराज, मी जमिनीवर बसलो मांडी घालून बसलो. ती आली. तिला वाटलं ह्या विमानाच्या प्रवासाने याला गरगरत असेल, चक्कर येत असेल, काहीतरी याला प्रॉब्लेम झालाय आणि आपला सहप्रवासी मदत केली पाहिजे. तिची बिचारीची शुद्ध भावना. ती आली. सर. मी शांत बसलो होतो. बाबा. मग डोळे उघडले. यू आर सेफ, ठीक लग रहा है आपको. मतलब हाँ. तो फिर जमीन पे बैठे हो, कुछ चक्कर वगैरह, चलो कॉफी पीते हैं. मतलब नहीं मैं ठीक हूँ. जमीन पे क्यों बैठे हो. मतलब काही नाही, त्या जमिनीला आठवण करून देतो तो, मैया तुझसे ही पैदा हुआ हूं और तुझ में ही आना था. बस 1 घंटे के लिए जरा हवा में गया था, हवा मेरे दिमाग में न चली जाए. हवा डोक्यात जाऊ देऊ नका. आम्हाला वारकरी संप्रदाय जमिनीवर राहायला शिकवतोय. जमिनीवरच राहिलं पाहिजे. जमिनीवरच राहिलं पाहिजे. म्हणून आयुष्यामध्ये जर तुम्हाला वाटत असेल की मी दुबळा आहे, कुठल्या तरी संप्रदायाचा एखादा प्रचारक येतोय, खूप गर्दी आहे, खूप गर्दी आहे, खूप गर्दी आहे, एकदा पंढरपूरला भेट द्या. तुम्हाला वाटत असेल की आम्ही वारकरी फार कमी राहिलेलो आहोत आणि इतर कथांना, इतर इव्हेंटला खूप गर्दी होते आणि खूप मोठ्या मोठ्या मताचं राजकारण आहे बापो. विसरून जा सगळं. जर आपल्याला जगायचं असेल तर आपला मायबाप वारकरी संप्रदाय, आणि वारकरी संप्रदायाचं मायबाप माझा ज्ञानोबा तुकोबा आहे. जर आयुष्यामध्ये कधी वाटत असेल की मला वारकरी संप्रदायातून सोडचिठ्ठी घ्यायची आणि दुसऱ्या संप्रदायात जायचंय, माझा नंबर नोट करून ठेवा. अर्ध्या रात्री मला फोन करा, कारण रात्रीचाच प्रवास करतो मी. रात्रीचाच प्रवास करतो मी. दिवसा रात्री फक्त हे 3-4 लोक, भूत, पोलीस, चोर, दरोडेखोर, कीर्तनकार, या 4च जाती फिरतात.
कुठला महाराज दिवसाला तुम्हाला त्याचा फोन चालू दिसणार नाही, बंदच राहील. ते रात्रीचं म्हटलं रात्रभर तुम्ही चॅटिंग करा, काही प्रॉब्लेम नाही. मग मी गाडी चालवतो स्वतःची, त्याच्यामुळे मी नाही साहेब ह्याचा फोन केला तर बोलू शकतो. जर वाटलंच की वारकरी संप्रदायामध्ये काही कमी आहे आणि वारकरी संप्रदायापेक्षा कोणी जर एक्स्ट्रा जास्त देत असेल तर चॅलेंज आहे ह्याच व्यासपीठावरून. अर्ध्या रात्री फोन करा, तुमच्या मनाचं समाधान करून समोरच्याचं मत खंडन केलं नाही तर ह्या व्यासपीठावर आयुष्यात कधी बसणार नाही, कधीच बसणार नाही. वारकरी संप्रदायासारखा जगामध्ये दुसरा संप्रदाय नाहीये. हे नुसतं प्रेमापोटी बोलत नाही. जे काही प्रश्न मनात असतील कधीही विचारा, केव्हाही विचारा. नंबर मी देऊ का तुम्ही द्याल? मीच देऊन टाकू. कुणी मोबाईल हातात घेतला नाही, बऱ्याच जणांनी घेतला पण आहे. पण तारीख घेताना तुम्हाला मी डायरेक्ट तारीख देणार नाही, तारीख इकडून येईल. ही जी बसलेली मंडळी ना यांच्याकडून ना अनुपदादाकडून. तुम्ही डायरेक्ट कीर्तनासाठी फोन करू नका. घ्या नंबर लिहून 98. काय कोणी हलायला तयार नाही. 98 22 15 83 52 9822158352. आता याच्यानंतर दुसरी भाषा मी बोलू शकत नाही. लगेच केला की काय कोणी? मी फ्लाईट मोडवर टाकलाय, येणार नाही फोन. आजच्या कार्यक्रमाची संपुष्टी देण्यापूर्वी उद्याच्या कार्यक्रमाचा विषय मी तुमच्याकडून घेणार आहे आणि त्याच विषयावर बोलणार आहे. आजची सेवा समर्पित करण्यापूर्वी एकदा पुन्हा समस्त गोंगे परिवार यांना धन्यवाद देईन की एवढा मोठा कार्यक्रम करतात. याला हृदय लागतं, काळीज लागतं. पैसा खूप लोकांकडे, अब्जाधीश लोक आमच्या समोर असतात पण दानत नसते, अवकात नसते. ती अवकात यांनी दाखवून दिली, त्याबद्दल त्यांच्यासाठी एक टाळी वाजवायची. ह्या कार्यक्रमाचं औचित्य आहे आणि औचित्य आल्याच्या नंतर आदर, सत्कार, सन्मान आणि उत्सव निर्माण केला. त्या उत्सवाचं वातावरण निर्माण केलं म्हणून देवघरे कुटुंबीय त्यांना धन्यवाद. त्यांच्यासाठी ह्या कार्यक्रमाला मला या ठिकाणी पाचारण करून माझ्याकडून सेवा करून घेतली ते श्री हरिभक्त परायण पराग दादा, त्यांना धन्यवाद. त्यांच्यासाठी एक टाळी. श्री हरिभक्त परायण स्वर शिरोमणी सागरजी महाराज पारखे, त्यांच्यासाठी सुद्धा एक टाळी. त्यांनाही मी धन्यवाद देतो. नंदकिशोर महाराज शिंदे, श्रीराम महाराज दुर्गे, तुम्ही तर गायनाचार्य कॉम्बो, क्या बात आहे. झोंबाडे महाराज, आपण कुठेतरी भेटलोय, कुठेतरी झाली अष्टोली. हा, क्या बात आहे. तुम्ही चाल, ते कपडे आता बदललेत ना, मी पण बदलले, हाफ शर्ट आहे माझा. त्यानंतर सोपानजी महाराज वाघमारे, विवेकजी महाराज डोंगरे जरी आलेले नसतील तरी पण ते संध्याकाळच्या कार्यक्रमाला येतील. आणि आमचे उगले महाराज रात्री जिथे कार्यक्रम होता तिथून आलेत, त्यांना धन्यवाद. आमचे अनुपदादा, छान प्रकारची साऊंड सिस्टीम दादा, तुम्हालाही धन्यवाद. सर्वांच्या चरणावरिंदी मस्तक साष्टांग प्रणिपात दंडवत. एक अभंग आणि त्या अभंगानंतर संपुष्टी होईल. रामकृष्ण हरी मंडळींनो, माऊली कीर्तन सोहळा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय असलेले एकमेव चॅनल. सप्ताह कीर्तन, भागवत कथा, हरिजागर व लाईव्ह कार्यक्रमाकरिता अवश्य संपर्क करा. माऊली चोपडे व देवा पाटील.